Friends, let us learn something different topic today and name of the topic is body parts. मित्रांनो, आज आपण एक वेगळा टॉपिक शिकणार आहोत आणि त्या टॉपिकचं नाव आहे शरीरांचे अवयव. आता आपण बघूया, प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळे बॉडी पार्ट्स असतात आणि ते सेमच असतात. सो व्हॉट इज इट कॉल्ड ॲज? आपण आता बघणार आहोत की प्रत्येक व्यक्तीचे बॉडी पार्ट्स असतात आणि त्या बॉडी पार्ट्सला नाव काय असतात. यू कॅन सी एरो इज शोन देअर. सो दिस इज हेड. हेड म्हणजे कपाळ. आपल्याला छोट्या मुलाचं इमेजमध्ये इथे कपाळ दिसत आहे आणि कपाळाला आपण इंग्लिशमध्ये बोलत असतो हेड. फ्रेंड्स, यू कॅन सी हिअर व्हॉट इज दिस? दिस इज आयब्रो. आयब्रो म्हणजे काय? भुवळ्या. त्यानंतर मित्रांनो, आपण बघू शकतो की इथे आहे आय. आय मीन्स डोळे. आणि हे काय दिसत आहे? तर त्या मुलाचे आपल्याला डोळे दिसत आहेत. त्यानंतर आपण बघू शकतो दिस इज नोज. हे काय आहे? नाक. नोज मीन्स नाक. त्यानंतर माउथ. व्हॉट इज दिस? दिस इज माउथ. माउथ म्हणजे तोंड. दिस इज चिन. चिन मीन्स हनवटी. आपण याला बोलत असतो हनवटी. देन दिस इज चेस्ट. चेस्ट म्हणजे छाती. स्टमक. दिस इज स्टमक. स्टमक म्हणजे पोट. हँड. दिस इज हँड. हँड म्हणजे हात. नी. दिस इज नी. आणि नी म्हणजे काय? गुडगा. आपण बघू शकतो की इथे काय दिसत आहे? गुडगा. आणि लेग. दिस इज लेग. लेग म्हणजे काय मित्रांनो? तर पाय. आपला जो पाय असतो आपण त्याला इंग्लिशमध्ये बोलत असतो लेग. दिस इज फूट. फूट म्हणजे काय? पाय. पायाचा तळवा देखील आपण बोलत असतो. देन दिस इज टो. टो म्हणजे काय? की पायाचा बोट. आणि आता मित्रांनो, आपण या मुलाचे बॅक साईडचे बॉडी पार्ट्स बघणार आहोत. बॅक साईडने आपल्याला इमेज दाखवलेले आहे आणि त्या माध्यमातून आपण बघणार आहोत की बॉडी पार्ट्स किंवा वेगवेगळे पार्ट्स आपण इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये काय बोलतो. नाउ फ्रेंड्स, दिस इज हिअर. हिअर म्हणजे काय? केस. दिस इज नेक. नेक म्हणजे काय मित्रांनो? तर मान. शोल्डर. शोल्डर म्हणजे खांदा. बॅक. दिस इज बॅक. बॅक म्हणजे पाठ. दिस इज एल्बो. एल्बो म्हणजे हाताचा कोपरा. दिस इज हिल. हिल म्हणजे टाच. पायाची टाच ही हिल म्हणून ओळखली जात असते. दिस इज आर्म. आर्म म्हणजे काय? तर हात. हाताला आपण बोलत असतो आर्म. अँड दीज आर द फिंगर्स. फिंगर हे एकासाठी आणि फिंगर्स हे अनेकांसाठी बोलत असतो, अनेक वचनेसाठी. आणि फिंगर म्हणजे काय? तर बोटे. नाउ फ्रेंड्स, लेट अस सी सिंगुलर बॉडी पार्ट्स and some plural body parts we are going to learn through these sentences. Now friends, see, you can see two images here. One eye is given, this side two eyes are given, and so what is it called? We will see one by one. This is an eye. आपल्याला दिसत आहे की इथे किती डोळे आहेत? तर एक डोळा आहे, म्हणून आपण बोलतो दिस इज एन आय. हा डोळा आहे. दिस इज माय आय. हा माझा डोळा आहे. दिस इज युअर आय. हा तुमचा किंवा तुझा डोळा आहे. आता मित्रांनो, ही होते सिंग्युलर म्हणजेच एकवचनी नावे किंवा एकवचनी नाम. आता आपण बघणार आहोत प्लुरल म्हणजे अनेकवचनी. आणि अनेकवचनी बॉडी पार्ट्स आपण या माध्यमातून अभ्यासणार आहोत. फ्रेंड्स, यू कॅन सी हिअर हाऊ मेनी आईज. टू आईज आर गिवन देअर इन द पिक्चर. नाउ सी, दीज आर आईज म्हणजे हे डोळे आहेत. दीज आर माय आईज. हे माझे डोळे आहेत. दीज आर युअर आईज. हे तुमचे डोळे आहेत. इन दिस वे फ्रेंड्स, वी कॅन यूज सिंग्युलर अँड प्लुरल मीन्स एकवचनी आणि अनेकवचनी बॉडी पार्टसाठी आपण अशा प्रकारे वाक्य बनवू शकतो. आता मित्रांनो, आपण रिलेटेड टू इयर म्हणजे कानाविषयी, आणि एक कान असेल, दोन कान असेल तेव्हा कशी सेंटेन्स बनवावी आणि कशी बोलावी हे शिकणार आहोत. नाउ सी फ्रेंड्स, दिस इज एन इयर. हा एक कान आहे. दिस इज माय इयर. हा माझा कान आहे. दिस इज युअर इयर. हा तुझा कान आहे. दीज आर इयर्स. हे कान आहेत. दीज आर माय इयर्स. हे माझे कान आहेत. दीज आर युअर इयर्स. हे तुमचे कान आहेत. इन दिस वे फ्रेंड्स, फॉर
my body parts and for your body parts, how to make the sentence, how to frame sentence, we have learnt in this slide. See, you can observe here 2 pictures are given and these images are of mouth and teeth, and let us say this is a tooth, म्हणजे हा दात आहे, हा एक दात आहे. This is my tooth, हा माझा दात आहे. This is your tooth, हा तुमचा दात आहे. आता माझा दात सांगायचा असेल तर आपण वापरतो दिस इज माय टूथ, आणि तुमचं सांगायचं असेल तर आपण वापरतो दिस इज युअर टूथ. इन दिस वे फ्रेंड्स, you have to keep in mind for singular and plural how to use the words, how to use the body parts name. Now let us see next for plural म्हणजेच अनेकवचनेसाठी कसे वापरावे आपण बघणार आहोत. These are teeth, हे दात आहेत. These are my teeth, हे माझे दात आहेत. These are your teeth, आणि हे तुमचे दात आहेत. This is a finger, हा एक बोट आहे. आपण बोलू शकतो की दिस इज अ फिंगर, म्हणजे हा एक बोट आहे. दिस इज माय फिंगर, हा माझा बोट आहे. जेव्हा आपल्याला सांगायचं हा माझा बोट आहे तेव्हा आपण बोलतो दिस इज माय फिंगर. दिस इज युअर फिंगर, आणि जेव्हा दुसऱ्याचा दाखवायचा असेल तेव्हा आपण काय बोलतो, हे तुमचे बोटे आहेत. आणि आपण इथे बोलू शकतो की दिस इज युअर फिंगर्स. फ्रेंड्स, नाउ वी विल सी प्लुरल. दिस आर युअर फिंगर्स किंवा दिज आर फिंगर्स, ही बोटे आहेत. दिज आर माय फिंगर्स, ही माझी बोटे आहेत. दिज आर युअर फिंगर्स, ही तुमची बोटे आहेत. फ्रेंड्स, वी विल सी सम सेंटेन्सेस रिलेटेड टू हँड्स. दिस इज अ हँड, हा एक हात आहे. दिस इज माय हँड, हा माझा हात आहे. दिस इज युअर हँड, हा तुझा हात आहे. जेव्हा 2 हात असतील तेव्हा कशी वाक्ये तयार करावी. हाउ टू फ्रेम द सेंटेन्स व्हेन 2 हँड्स आर गिवन इन द पिक्चर और इमेज. नाउ लेट अस से दिस आर हँड्स, हे हात आहेत. दिस आर माय हँड्स, हे माझे हात आहेत. दिस आर युअर हँड्स, हे तुमचे हात आहेत. नाउ सी फ्रेंड्स, दिस इज राम, आणि आता आपण रामचे बॉडी पार्ट्स, फेसचे पार्ट्स बघणार आहोत. सी फ्रेंड्स, राम्स हेड. व्हॉट इज दिस? दिस इज राम्स हेड. हे काय आहे? हे रामचं डोकं आहे. हिज फोरहेड इज बिग, त्याचे कपाळ हे मोठे आहे. फोरहेडला काय बोलत असतो? कपाळ. ही हॅज डार्क आयब्रोज, आणि आयब्रोज म्हणजे काय? भोवाळ्या, आणि त्याच्या भोवाळ्या कशा आहेत तर घट्ट आहेत, डार्क आहेत. ही लिसन्स म्युझिक विथ हिज इयर्स. इयर्स म्हणजे काय? कान. तो त्याच्या कानाने म्युझिक ऐकतो. हिज चिक्स आर पिंक. चिक्स म्हणजे गाल, त्याचे गाल हे पिंक म्हणजे गुलाबी कलरचे आहेत. ही ब्रशेस हिज टीथ एव्हरी डे. टीथ म्हणजे दात, तो त्याचे दात दररोज घासतो. दिस इज राम्स नेक. नेक म्हणजे मान, आणि ही रामची मान आहे. दिस साइड वी विल सी फ्रेंड्स, ही हॅज शॉर्ट अँड ब्लॅक हेअर. त्याचे छोटे आणि काळे केस आहेत. ही हॅज 2 ब्लॅक आईज. आईज म्हणजे डोळे, आणि त्याला 2 काळे डोळे आहेत. ही स्मेल्स विथ हिज नोज, आणि तो त्याच्या नाकाने श्वास घेतो. नाउ फ्रेंड्स, दिस इज टंग अँड दिस इज द टंग ऑफ राम. टंग म्हणजे काय? जीभ. हिज लिप्स आर रेड. लिप्स म्हणजे ओठ, आणि तो त्याचे ओठ हे लाल आहेत. चिन. चिन म्हणजे हनवटी. दिस इज द चिन ऑफ राम, आणि ही रामची हनवटी आहे. नाउ फ्रेंड्स, इन दिस वे वी हॅव लर्न द पार्ट्स ऑफ फेस. आणि मित्रांनो, अशा प्रकारे आपण रामच्या फेसचे पार्ट्स अभ्यासले आहेत. कोणत्या पार्टला आपण काय म्हणतो ते आपण बघितलेलं आहे. नाउ फ्रेंड्स, वी विल सी दिस इज राम्स राईट हँड, आणि रामचा उजवा हात दिलेला आहे, आणि त्या हाताला वेगवेगळ्या पार्टला आपण काय बोलतो ते आता आपण अभ्यासणार आहोत. फ्रेंड्स, लेट अस सी दिस इज एल्बो. एल्बो म्हणजे हाताचा कोपरा. राम हॅज अ पॉवरफुल रिस्ट. रिस्ट म्हणजे काय मित्रांनो? तर मनगट. आपण याला बोलत असतो मनगट, आणि रामची रिस्ट ही पॉवरफुल आहे, म्हणजेच रामची मनगट ही खूप पॉवरफुल आहे. ही राइट्स हिज लेसन विथ हिज हँड, आणि हँड म्हणजे हात, आणि तो
त्याचे लेसन हे हाताने लिहितो. ही कॅरीज हिज स्कूल बॅग ऑन हिज आर्म. आर्म म्हणजे हात. तो त्याची स्कूल बॅग ही त्याच्या हातावरती घेऊन जातो आणि घेऊन येतो. थंब अलाउज राम टू ग्रिप अ पेन्सिल. थंब म्हणजे अंगठा आणि तो त्याच्या अंगठाने पेन्सिल पकडू शकतो. हिज फिंगर्स आर व्हेरी स्मॉल. फिंगर्स म्हणजे बोटे आणि त्याचे बोटे ही कशी दिसत आहे? फिंगर्स आर स्मॉल म्हणजे छोटी दिसत आहे. फ्रेंड्स, नाउ वी विल लर्न अबाउट लेग. आता आपण लेग विषयी शिकणार आहोत आणि हा कोणाचा लेग आहे तर रामचा लेग आहे. फ्रेंड्स, राम्स होल बॉडी वेट इज ऑन हिज नीज. नीज म्हणजे गुडगा आणि त्याचं पूर्ण बॉडीचं वजन हे कशावरती जातं तर त्याच्या गुडघ्यावरती जातं. राम हॅज अ बिग फूट. फूट म्हणजे पाय आणि त्याचा पाय हा मोठा आहे. राम ऑफन वॉक्स ऑन हिज टोज. टोज म्हणजे पायाचा अंगठा आणि राम हा त्याच्या पायाच्या अंगठ्यावरती त्याच्या पायाच्या बोटावरती चालतो. टोज म्हणजे अंगठा किंवा बोटे, पायाची बोटे. आता मित्रांनो आपण बघूया. राम हॅज अ स्ट्रॉंग थाईज आणि थाईज म्हणजे मांडी. रामची मांडी ही मजबूत आहे. फ्रेंड्स, नेक्स्ट सेंटेन्स वी विल से राम्स काफ इज बॅक पोर्शन ऑफ द लोअर लेग. आणि रामची पोटरी ही काय आहे तर पायाची मागची बाजू आहे. राम्स हिल लाईज ॲट द बॉटम रेअर पार्ट ऑफ हिज फूट. आणि रामची हिल, हिल म्हणजे काय? टाच. रामची टाच ही पायाच्या मागच्या बाजूला आहे. नाव फ्रेंड्स, वी विल सी द बॉडी पार्ट्स. आता मित्रांनो आपण बघूया बॉडी पार्ट्स. दिस इज माय हेड. मित्रांनो हे माझे डोके आहे. दिस इज माय आयब्रो. हे माझ्या भोवळ्या आहेत. दिस इज माय आय. हा माझा डोळा आहे. दिस इज माय माउथ. हे माझे तोंड आहे. दिस इज माय चीन. ही माझे हनवटी आहे. दिस इज माय नोज. हे माझे नाक आहे. दिस इज माय चेस्ट. ही माझी छाती आहे. दिस इज माय हँड. हा माझा हात आहे. दिस इज माय स्टमक. हे माझे पोट आहे. दिस इज माय नी. हा माझा गुडगा आहे. दिस इज माय लेग. हा माझा पाय आहे. दिस इज माय फूट. हा माझा पाय आहे किंवा तळवा आहे. दिस इज माय टो. हा माझा पायाचा अंगठा आहे. दिस इज माय हेअर. हे माझे केस आहेत. दिस इज माय नेक. ही माझी मान आहे. दिस इज माय शोल्डर. हा माझा खांदा आहे. दिस इज माय आर्म. हा माझा हात आहे. दिस इज माय बॅक. ही माझी पाठ आहे. दिस इज माय एल्बो. हा माझा हाताचा कोपरा आहे. दिज आर माय फिंगर्स. हे माझे हाताचे बोटे आहेत. दिस इज माय हिल. ही माझी पायाची टाच आहे. दिस इज बिकेश भाई, माय कलीग. I will do the action and he will tell the body parts name. Now I will do the action and he is going to tell the name of the body parts. What is this? This is my head. This is my hair. This is my nose. These are my ears, or this is my ear. This is my eye and these are my eyes. This is my lip. This is my teeth. These are my shoulders. This is my chest. This is my stomach. This is my finger and these are my fingers. This is my hand. This is my neck. This is my cheek. This is my chin. This is my elbow. This is my knee. This is my leg. This is my foot. This is my heel. This is my back. In this way friends, we have learned today body parts. अशा प्रकारे मित्रांनो आपण बॉडी पार्ट्स म्हणजे शरीराची अवयव
शिकलेलो आहोत. कोणत्या बॉडी पार्ट्सला काय म्हणावे हे आपण या लेसनच्या माध्यमातून, या चॅप्टरच्या माध्यमातून शिकलेलो आहोत. फ्रेंड्स, आय होप तुम्हाला आजचा टॉपिक चांगल्या प्रकारे समजला असेल. थँक्यू. डिअर स्टुडंट्स, नाउ वी विल डू द एक्सरसाइज ऑन द चॅप्टर विच वी लर्न्ड. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिकलेल्या टॉपिकवरती एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय करणार आहोत.